भाजप एवढं आक्रमण करीत असताना देखील शिंदे गट काहीही करू शकत नाही याची तडफडही दिसून येते। भाजपाकडून शिंदे गटाचा अक्षरशः कचरा केला जाऊ लागलेला आहे। मित्रहो नमस्कार। एकीकडे एकनाथ शिंदे गटामध्ये अंतर्गत तुफान राडा सुरू आहे, अगदी तालुका पातळीपर्यंत। पदाधिकारी एकमेकाच्या अंगावर धावून जात आहेत, तर तिकडे भाजपा शिंदे गटाला प्रचंड अडचणीत आणताना दिसतोय। खालपासून अगदी वरपर्यंत हा एकच कार्यक्रम चालू आहे, शिंदे गटाची कोंडी करणं। स्वतः एकनाथ शिंदे ही दिल्लीला जाऊन आपल्या गटाला मान सन्मान मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील अंतर बघा अलीकडे सातत्यानं वाढताना दिसत आहे। भाजपा आणि शिंदे गट यांच्यात आता सलोख्याचे संबंध अजिबात राहिलेले नाहीत। मित्रांनो, या ठिणग्या बघा तसं पाहिलं तर आधीपासून उडताना आपण पाहिलेल्या आहेत, पण आता त्या पेट देखील घेऊ लागलेल्या आहेत। भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी आपणच शिंदे गटाचा बाप असल्याचं म्हटलं होतं, त्यामुळे शिंदे गटामध्ये बरीच अस्वस्थता निर्माण झाली। शिंदे गटाचा एवढा कचरा करून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्याला पद्धतशीर अशी बगल दिली। अप्रत्यक्षरित्या का होईना, पण देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच आमदारांची सर्वसारव केली, पाठराखण केली। लगेचच भाजपाचे दुसरे आमदार विजयकुमार गावित यांनी शिंदे गटाच्या 2 आमदारांच्या विरोधात हत्यार उपसलं। शिंदे गटाच्या आमदारांना मस्ती आलेली आहे, त्यांची मस्ती मीच उतरवणार। हे 2 आमदार जे आहेत ना, ते माझ्या टार्गेटवर आहेत असं हे गावित म्हणाले। शिंदे गटाच्या आमदारांचे अनेक बंगले आहेत आणि तरी देखील त्यांनी सरकारी योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असं देखील या गावित यांनी म्हटलं। भाजपाकडून एका पाठोपाठ एक अशा पद्धतीचे हल्ले होऊ लागल्यामुळे शिंदे गटातील नेते काहीसे कावरे झालेले आहेत, आता बिथरलेले आहेत, संतापलेले आहेत, चिडलेले आहेत। मित्र पक्षाकडूनच होत असलेला हा कचरा शिंदे गटाला सहन होण्याच्या पलीकडे गेलेला आहे। बघा, समोर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे, त्यामुळं प्रत्येक पक्षाचा डोळा तर आता या निवडणुकावर आहे आणि याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिंदे गटामध्ये जोरदार रणकंदन सुरू आहे। भाजपाचे आमदार परिणय फुके म्हणाले होते, शिंदे सेनेचा बाप मीच आहे। केवढं मोठं ते लागणारी बाब आहे ना। त्यावर शिंदे गटाचे नेते हे रामदास कदम म्हणाले, भाजपाच्या काही आमदारांना माज आलेला आहे, त्यांना एवढा माज आलेला असेल तर देवेंद्र फडणवीस यांनीच तो माज उतरवावा। त्यांचे बाप किती आहेत हे मला माहित नाही, पण स्वतःला शिवसेनेचा बाप म्हणण्याच्या आधी स्वतःचे बाप किती आहेत ते अगोदर तपासून घ्या, मग शिवसेनेचा बाप काढा। भाजप आमदार विजयकुमार गावित यांच्यावर टीका करताना रामदास कदम म्हणाले, जनता 3-3 लाखाच्या मताने निवडून देते, त्या युतीच्या आमदाराबाबत असं बोलतात। या सगळ्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घालावं, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही यामध्ये लक्ष घालावं। ज्यांना माज चढलाय त्यांचा माज त्यांनी उतरावा। म्हणजे काय, आमची काही हिंमत नाही किंवा आमचं काही शक्य नाही। रामदास कदम यांच्या या संतापामध्ये बघा शिंदे गटाची घालमेल दिसते, हतबलताही दिसते। भाजप एवढं आक्रमण करीत असताना देखील शिंदे गट काहीही करू शकत नाही याची तडफडही दिसून येते। भाजपाकडून शिंदे गटाचा अक्षरशः कचरा केला जाऊ लागलेला आहे। शिंदे गटातून मात्र 1-2 नेते त्यावर काहीतरी आपलं मोजून मापून तोलून बोलतात खरं, पण शिंदे गटातले मंत्री एकेका प्रकरणामध्ये जे वादग्रस्त ठरतात, ही सगळी प्रकरणं बाहेर काढण्यामागं या भाजपाचं हात आहे याची जाणीव देखील आता शिंदे गटाला झालेली आहे। याच रामदास कदम यांनी 4-5 दिवसापूर्वी हेच सूचित केलं आहे ना। बघा, ठिणग्या तर आधीपासून उडत आहेत, आता मात्र भडका उडताना दिसू लागला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावं असं शिंदे गटाचे नेते म्हणत आहेत, पण देवेंद्र फडणवीस यांचा ग्रीन सिग्नल असल्याशिवाय भाजपाचे हे आमदार थेट शिंदे गटाच्या अंगावर धावून जाण्याचा, चालून जाण्याचा प्रयत्न करतील का हो? मग तुम्हीच विचार करा, काय असावं किंवा काय आहे यातलं राजकारण? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा।
आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.